नमस्कार मंडळी, जीजी लाईफ मध्ये मी सर्वांचं स्वागत करते। आणि मी आता इकडे गावरान चिकन बनवते, ते पण गॅस वरती नाही, चुलीवरती बनवते। ही आपली चूल, हे चिकन, हे गावठी चिकन आणलेलं आहे मी। गावरान मी 1 किलो चिकन आणलेलं आहे आणि त्याला मी आता मसाला लावून घेते। 1 चमचा हळद, लाल काश्मीरी मसाला, मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। मी सध्या 1 चमचाच वापरते। हा गरम मसाला, आलं लसूणची पेस्ट 2 चमचे घेते। आणि हे दही भरपूर टाका, दह्यामुळे आपले चिकन खूप सुंदर होतं। तर मी ही 1 वाटी टाकते दही। आता हे सर्व मसाले मी आता चिकन मध्ये घातलेले आहेत। आता हे हाताने सर्व मिक्स करून घेते। चिकनला मिक्स करून घेतले ना मसाले, मग आपले चिकन खूप सुंदर होतं बघा। हे असे मसाले सगळे चिकनला लागले पाहिजे। मिक्स केलं आणि मी आता अर्धा तास याला बाजूला ठेवणार। आता आपण चिकनला मसाला लावून घेतला आणि आता आपली चूल पेटली, तवा तापाय ठेवला आणि मी आता गरम मसाले भाजून घेते। गरम मसाल्यामध्ये काय काय आहे आई? जिरं, ओवा, बडीशेप, काळी मिरी, धणे आणि तमालपत्र आणि दालचिनी, हे सर्व मी मसाले आता भाजून घेणार। लोखंडी तवा आहे आपला, त्याच्यावरती भाजून घेणार। भांड काळं होणे चुलीवरती, म्हणून मी ह्याला माती लावून घेतले आणि हे आता मी वैलावरती ठेवते। एका बाजूला मी खोबरा मसाला भाजून घेते आणि एक साईडला गरम पाणी ठेवले, गरम पाणी घ्यायसाठी। आता मी कांदा भाजून घेते। सर्व मसाल्यातले भाजून झाले। तुम्ही असाही कांदा भाजू शकता किंवा आगीवरती भाजू शकता। इकडे खाली मी सगळे गरम मसाले आता तेल टाकून भाजून घेणार आहे। परत सर्व मसाले एकत्र करणार आहे। तर आई, हे जे चुलीवरचं मटण किंवा चिकन आणि गॅसवरचं आणि शेगडीवरचं चिकन, याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे चव वेगळी लागते का? हो, मग हे मसाले भाजले जातात व्यवस्थित आणि गॅसची चव वेगळी लागते। चुलीवरची गॅसची वेगळी आणि चुलीवरची वेगळी लागते, म्हणून हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे। म्हणजे चुलीवरचं चवदार लागतं, चवदार। आणि मी हे मिक्सरला नाही वाटणार। मग कुठे वाटणार? पाटा वरवंटा आहे, मी त्याच्यावरती वाटणार। पुढची टेप मी तुम्हाला दाखवणार आहे वाटताना। ते थंड करणार आणि पाटे वरवंट्यावरती भाजणं वाटून घेणार आहे मी।
बघा, हे मसाले आपले आता भाजून झाले. आता थंड झाले की पाटा वरवंट्यावरती मी वाटून घेणार. थंड झालंय आणि मी ते आता पाट्यावरती थोडा थोडा करून मी वाटून घेणार आहे त्याला. असं हे बघा, असं लसूण, खोबरं, कांदा, गरम मसाला हे थोडं हळूहळू केलं ना तर हे मिक्सरचं मधलं आणि ह्याच्यामधला खूप चिकनला फरक असतो. हे असं पाणी टाकणार थोडं. बघा कसं वाटला जातोय मसाला बारीक आपला. हे पूर्वीच्या काळात हा लेडीजचा व्यायाम होता. हा पाटा वरवंट्यानेच मसाला वाटायचा आणि हेचंच कालवण चवदार लागायचं. पण तेच मी आता तुम्हाला चिकन बनवून दाखवणार आहे. गावरान गावठी कोंबडी. बघा आता आपला मसाला वाटायला कसा दिसतोय. झाला ना थोडासा बारीक. त्याला मेहनत पण लागते. जोरात असा वरवंटा पुढे सरकवावा लागतो. साधारणतः किती वेळ लागतो हा मसाला पूर्ण बारीक व्हायला आई? तुमच्या हातामध्ये जोर असेल तर तुम्ही 15 मिनिटात करू शकता. म्हणजे मिक्सरला जो वेळ लागतो त्याच्यात डबल किंवा ट्रिपल वेळ याला लागतो. हा, डबल टिप्पल. पण हे चवदार मसाला लागतो. ह्याच्यामध्ये लाईटनं बारीक नाही झालेला. आपल्या दगडावरती पाटा वरवंट्यानं बघा कसा बारीक झालाय. मी आता ह्या काढून घेणार. आता हा तयार झालेला मसाला तर आपण वापरू शकतो ना चिकन साठी? चिकनला वापरू शकतो. आता हे बघा, मला दम लागलेला दिसतोय ना तुम्हाला मसाला वाटताना. आता हे एक साईडला काढून ठेवणार. हा तर आपण गरम मसाला भाजलेला तुम्ही पाट्यावरती बारीक करून घेतला. आणि आता हे फोडणीसाठी तेल घेतला. बारीक चिरलेला एक कांदा घेतला. हा घाटी मसाला घेतलाय आणि हा गरम मसाला. आई घाटी मसाला हा किती चमचे घेतलेला आहे? 2 चमचे. ओके. तुम्हाला तिखट हवं तर तुम्ही वाढवूही शकता. आणि हा गरम मसाला किती चमचे घेतले? 2 चमचे. ओके. मी आता इकडे चुलीवरती पाणी गरम करून ठेवले. आता इकडे साईडला घेऊन ठेवते बघा, वैलावरती ठेवते. आणि आता ही कढई फोडणीसाठी मी कढई ठेवते. आपली कढई गरम झाली की आपण ही तेल टाकायचं. पहिल्यांदा तेल. तुम्हाला जास्त तेलकट नको तर तुम्ही तेल कमीही करू शकता. पण मी इथे 1 वाटी टाकते. आता तेल गरम करून झाले. आता मी कांदा टाकते. आता हे वाटलेला मसाला टाकते. वाटण बोलतात, खोबऱ्याचं वाटण. हे मी सर्व नाही टाकणार मसाला. मी थोडा मसाला ठेवणार आहे. हा सुक्का चिकन बनवणार ना त्याच्यासाठी मी हा ठेवणार. बघा मसाला वाटून भाजला. आता यामध्ये काय टाकणार आई? घाटी मसाला. आणि यानंतर याच्यामध्ये काय टाकणार? गरम मसाला. मसाला भाजताना थोडंसं पाणी टाकायचं गरम, म्हणजे मसाला आपला खूप सुंदर भाजतो. हे बघा, थोडंसं टाकायचं पाणी. मी आता अर्धा तास ठेवलं होतं चिकनला मसाला लावून. दही, हळद आणि मीठ, आलं लसूणची पेस्ट ते मी आता टाकते. हे बघा आता परतून घेते मी मसाल्यामध्ये चिकन. इकडे साईडला गरम करायला ठेवलेलं पाणी, त्यात मी पाणी घालते.
तुम्हाला ग्रेव्ही किती हवं त्याचप्रमाणे पाणी घाला तुम्ही. मला थोडीच हवी म्हणून मी थोडंच घातलं पाणी. कशी तरी आली बघा वरती. चवीनुसार 1 चमचे मीठ टाकते मी. हे बघा 2 चमचे तेल घालणार. हा वाटण ठेवलेला हा मसाला मी अर्धा ठेवला होता, तो आता मी सुका चिकन साठी वापरते. आणि आता या मसाल्यामध्ये काय काय टाकलेलं आहे आई? कलर साठी फक्त टाकलंय बेडकी मिरची, हळद, धन पावडर आणि मीठ. आता हा सगळा मसाला तर आपल्याला एकजीव करायचा आहे आणि चुलीच्या मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हा मसाला मेन आपला छान भाजायचा. हा मसाला आता आपला भाजून झाला आणि तेल सुटलं मसाल्याला. तुम्ही आता सुके चिकन साठी तिकडून चिकन तिकडे टाकणार आहे बघा. आता आपलं चिकन बनवून झाले. आता मी चूल विजवते म्हणजे ही लाकडं साईडला ठेवणार इकडे. आता त्याच्यावरती पाणी टाकणार थोडं. गावरान चिकन मी हे बनवलंय चुलीवरती आणि हा रस्सा बघा कसा आहे. एकदम मस्त फुरका मारून लाल भडक तरी आलेली आहे. आणि हे सुक्क चिकन, हे बघा सुक्क चिकन बनवलंय चुलीवरती. हे मी चिकन गावठी बनवलेलं आहे आणि चुलीवरती बनवलंय. तुम्ही ही बनवा. चिजी लाईट मध्ये मी नवीन गावाला चुलीवरती चिकन बनवलंय. तुम्ही ही बनवा आणि नक्की घंटा दाबायला मात्र विसरू नका.